तर मागच्या भागात आपण पाहिलं की काव्या डोळे उघडताच ती अक्षरशः ओरडली, वसू, अबीर, तुम्ही दोघं इथे या वेळेला? ते काही बोलण्याआधीच काव्या पुन्हा बोलायला लागली, नाही नाही, हे खरं असूच शकत नाही. नक्की स्वप्न आहे. आजचा दिवस फार मोठा गेला, त्यामुळे मला असं खूप वास्तववादी स्वप्न दिसतंय. झोप काव्या झोप, उद्या ऑफिस आहे. हे बोलून तिने दार आपटलं आणि परत आपल्या खोलीकडे वळली. वसुंधरा आणि अबीर तिच्या वागण्याने चकित झाले. त्यांनी पुन्हा दार ठोठवायला सुरुवात केली. यावेळी काव्याला खात्री झाली की हे स्वप्न नाही. तिने पटकन दार उघडलं आणि ओशाळून हसली. सो तुम्ही खरंच इथे आहात? हा हा. वसुंधरा म्हणाली, हो, आणि तुझे फंडे मला माहीत आहेत म्हणून तुझा ठोसा मी अडवला. अरे कावी, तुझ्या कपाळाला काय झालं? पट्टी का बांधली आहेस? काव्या सहज म्हणाली, हे काही नाही. अंशने मला ढकललं आणि मी पडले म्हणून लागलं. अबीर लगेच म्हणाला, अथर्वने तुला ढकललं? पण तू तर म्हणाली होतीस की तू घसरलीस. काव्या अजून झोपेतच होती, त्यामुळे तिने नकळत खरं सांगून टाकलं. पण तिने लगेच सावरलं. खरं म्हणजे मी छतावर हळूच केले होते म्हणून तो घाबरला आणि त्याने मला हलकं ढकललं. मी घसरले आणि लागलं. पण अबीर काळजी करू नकोस, पहा ना, त्याने औषध लावलंय आणि पट्टीही केली आहे. बरं, पण तुम्ही दोघं एवढ्या रात्री इथे कशासाठी आलात? वसुंधरा थोडं थांबून म्हणाली, मी सांगते, पण आधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? ठीक आहे, काव्या म्हणाली. वसुंधरा म्हणते, तुला वाटतं का माझ्या बाबांनी जे केलं त्यात माझा पण सहभाग होता? काव्या संतापून म्हणाली, काय? हे तुला कोण म्हणालं? त्याचे तुकडे करून गिधाडांना खायला घालेन. थांब. अबीर? अबीर हात हलवत म्हणाला, काय? नाही नाही काव्या, मी शपथ घेतो, मी काहीच नाही सांगितलं. काव्या म्हणते, वसू? वसुंधरा म्हणते, नाही नाही कावी, तो निर्दोष आहे. हा प्रश्न माझ्या मनात आला कारण लग्नानंतर तू माझ्याकडे आलीच नाहीस भेटायला. काव्या हळवी होऊन म्हणाली, हो, मी आलेच नाही. मला अपराधी वाटत होतं. मला माहीत आहे तुला तुझ्या बाबांचं किती प्रेम आहे, आणि जर मी तुझ्याकडे आले असते आणि तू मला मारायलाच लागली असतीस तर? वसुंधरा म्हणते, मी खरंच तुझी वाट पाहत होते कावी. काव्या अपराधीपणे म्हणाली, खूप सॉरी डार्लिंग. वसुंधरा म्हणते, ठीक आहे, बरं आम्ही इथे राहू शकतो का? काव्या म्हणते, नक्कीच. मी गेस्ट रूममध्ये जाईन, तुम्ही दोघं मास्टर बेडरूममध्ये झोपा. वसुंधरा काही बोलणारच होती तेव्हा काव्या हसून म्हणाली, अगं वसू, मला तुमच्या दोघांच्या भांडणात पडायचं नाही. शेवटी अबीर म्हणेल की तो सोफ्यावर झोपतो आणि माझ्याकडे नवा सोफा घेण्याचा ना बजेट आहे ना इंटरेस्ट. माझ्या सोफ्याने अजून इथे पहिला वाढदिवसही साजरा केलेला नाही. तर अबीर हसून म्हणाला, काय म्हणायचं आहे? मी तुझा सोफा खराब करेन? काव्या म्हणते, नाही नाही, तसं नाही, पण तू खूप उंच आहेस, माझा सोफा तुला पेलणार नाही, म्हणून प्लीज मास्टर बेडरूममध्ये झोपा. कुठेही. जर अबीरला जमिनीवर झोपायचं असेल तर तेही चालेल, पण सोफ्यावर नाही. हं. वसुंधरा हसून म्हणाली, तू विचारणारही नाही आम्ही का राहायला आलोय? काव्या म्हणते, नाही. का? काव्या म्हणते, कारण मला माहिती आहे की तुम्ही दोघं चुकीचा निर्णय घेणार नाही आणि एकमेकांना साथ देत असाल तर मग नक्की योग्यच असेल. हे बोलून काव्या औषध घेऊन गेस्ट रूममध्ये गेली आणि झोपली. वसुंधरा थक्क झाली. तिला कळालं की तिची मैत्रीण तिच्यावर इतका विश्वास ठेवते. ती काही न बोलता बेडरूममध्ये गेली. अबीर तिच्या मागे गेला. काही वेळ शांततेनंतर वसुंधराने विचारलं, अबीर, तुला बेडवर कोणत्या बाजूला झोपायची सवय आहे? अबीर म्हणतो, हां, काहीही चालेल. वसुंधरा म्हणते, ठीक आहे, मग तू डाव्या बाजूला झोप आणि मी उजव्या. काही प्रॉब्लेम? अबीर म्हणतो, ठीक आहे. दोघेही आपापल्या जागी झोपले. त्यांना टिपिकल अरेंज मॅरेजसारखं वागायचं नव्हतं. सकाळी साधारण 8 वाजता काव्याचा फोन वाजला. अजून डोळे न उघडताच तिने रिसीव्ह केला. हॅलो. पण दुसऱ्या टोकावरचा ओळखीचा दमदार आवाज तिला जागा करून गेला. तारा, अजून झोपली आहेस? काव्याने पटकन फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर नाव झळकत होतं, दानव शिंदे. काव्या अजूनही बेडवर पडून होती. अथर्वने फोन केला तेव्हा ती पटकन उठली. नाही नाही, मी जागी आहे, फक्त थोडीशी मस्करी करत होते. ती हसत म्हणाली, खरंच? असो, आजची मीटिंग विसरू नकोस, खूप महत्त्वाची आहे आणि तुला आज सुट्टी देऊ शकत नाही. वेळेवर तयार राहा, मी तुला घेऊन जाईन. अथर्वने स्पष्ट सांगितलं. काय? मी स्वतः येऊ शकते. काव्याने विरोध केला. मी विचारत नाहीये, सांगतोय. आणि ते सामान तू वसुंधरा किंवा अबीरला दिलंस का? नाही, मी विसरले, आता लगेच देते, काव्याने सांगितले. त्यांना माहीत आहे का
की मला कळालंय की ते तुझ्याकडे थांबले आहेत? त्यांना कसं माहीत असेल? मी तुला फोन केला तेव्हा ते झोपलेले होते. अगदी हळू आवाजात बोलले. त्यांना अजून कळालेलं नाही, पण लवकरच कळेल. अथर्व थोडा शांत झाला. पण त्यांनी असा निर्णय का घेतला असेल याचा विचार करतोय. माझ्या मते आणि जसं मी वसुंधराला ओळखते, ती खूप नैराश्यात आहे. लोकांच्या दयाभावाने बघणाऱ्या नजरा तिला सहन होत नाहीत म्हणून तिने तुझं घर सोडलं. आणि अबीर, तो तर नक्कीच आपल्या पत्नीच्या पाठीशी उभा आहे. तू लोकांना खूप पटकन ओळखतेस, जणू त्यांच्या मनात डोकावतेस. अथर्व म्हणाला. हीच तर माझी खासियत आहे. बाबासुद्धा म्हणतात की मला लोकांना वाचता येतं. मग माझ्याबद्दल काय वाटतं? काव्या थोडी गोंधळली. मला उशीर होतोय, नंतर बोलू. तू आलास की मला फोन कर. बाहेरून तिने शांतपणे बोललं, पण आतून ती लालबुंद झाली होती. चेहरा टोमॅटोप्रमाणे लाल झाला होता. लगेचच ती बेडवरून उठली. तिला माहीत होतं, जर अथर्वने सांगितलं की तो एका तासात येईल तर तो अर्ध्या तासातच पोहोचेल. काव्या पटकन उठली आणि वसुंधराला शोधायला गेली. बाहेर येऊन तिला आश्चर्य वाटलं. घरातली सगळी कामं पूर्ण झाली होती. निश्चितच वसुंधराने केली होती. किचनमध्ये जाऊन ती म्हणाली, थँक्यू जान, आय लव्ह यू. ठीक आहे, ठीक आहे, मलाही तुझ्यावर प्रेम आहे, वसुंधराने हसून उत्तर दिलं. अरे हो, मला तुला एक गोष्ट द्यायची विसरले. तू मागच्या महिन्यात अथर्वच्या कंपनीत नोकरीसाठी अप्लाय केलं होतंस ना? हो, वसुंधराने मान डोलावली. काल रात्री त्याने मला तुझं अपॉइंटमेंट लेटर दिलं. आजपासून तू जॉईन करशील. खरंच? पण माझी पोस्ट काय? अबीरची पर्सनल असिस्टंट, काव्याने सांगितलं. काय? वसुंधरा आश्चर्यचकित झाली. काय? अबीरसुद्धा नुकताच उठून आला होता. त्याने ऐकून धक्का बसल्यासारखं पाहिलं. हो, अथर्वने मला सांगितलं होतं की काल रात्रीच तुम्हा दोघांना सांगायला, पण मी झोपले आणि तुम्ही आलात, मग पुन्हा विसरले. तेव्हाच वसुंधराने विचारलं, अथर्वला कळलंय का आपण इथे थांबलेलो आहोत? काव्याने थोडं अडखळत सांगितलं, नाही. कसं कळेल त्याला? पण आता कळायलाच पाहिजे, आणि तुम्ही दोघं त्याला स्वतः सांगणार आहात. क्लिअर? अबीरने मान डोलावली. काव्या बरोबर आहे. वसुंधरा तयार हो. वसुंधरा थोडी संकोचली. पण माझ्याकडे फॉर्मल कपडे नाहीत. काव्या हसली. हे काय बोलतेस? तुझ्याकडे नसतील तर मी देऊ का नाही? मला दुखावलंस? आय लव्ह यू, वसुंधराने हळूच म्हटलं. दोघी कपडे बदलायला गेल्या. अबीर मात्र खूप घाबरलेला होता. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की अथर्व रागावला नाही पाहिजे. नेमके 25 मिनिटांनी अथर्वने काव्याला फोन केला. तिचं टाईम कॅल्क्युलेशन अगदी बरोबर निघालं. अबीर आणि वसुंधराही तिच्या अचूकतेवर थक्क झाले. ते खाली आले. बाहेर अथर्व गाडीकडे टेकून उभा होता, हात छातीवर घालून, अगदी कठोर चेहऱ्याने. काव्या आधी आली. तिच्या मागे वसुंधरा आणि अबीर. अथर्वने त्यांच्याकडे बघून विचारलं, तुम्ही दोघं इथे काय करताय? केव्हा आलात? कुणाला का नाही सांगितलं? अबीरने धीर करून उत्तर दिलं. अथर्व, खरं सांगायचं तर मला शिंदे मॅन्शनमध्ये राहायचं नव्हतं. काल जे काही घडलं त्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतील. जणू सगळ्या चुका तिनेच केल्या. पण ती आता माझी पत्नी आहे. मला तिच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. अथर्वने गंभीर नजरेने अबीरकडे पाहिलं. असं का? त्याचा स्वर कठोर होता. अबीर मनात देवाला प्रार्थना करत होता की आज वाचव. पण अचानक अथर्व हसला. मोठ्याने हसला आणि अबीरच्या खांद्यावर थाप मारली. मला तुझ्यावर अभिमान आहे भाऊ. अबीर थक्क झाला. त्याने कधी अथर्वला असं असताना पाहिलं नव्हतं. ताणतणावाविना, मनापासून. डोळ्यात पाणी आलं आणि तो लगेचच अथर्वला मिठी मारून रडायला लागला. अथर्वने हसतच अबीरला मिठी मारली आणि म्हणाला, बस रे माझ्या भाऊक दोस्ता, असं रडू नकोस, नाहीतर वहिनी तुझ्याबद्दल काय विचार करेल? हे ऐकून काव्या, वसुंधरा आणि अबीर तिघे एकाच वेळी दचकल्यासारखे म्हणाले. वहिनी? अथर्व सहज म्हणाला. हो ना, ती आता अबीरची पत्नी आहे. मी तिला नावाने कशी हाक मारू? वसुंधरा लगेचच हसत म्हणाली. अथर्व, मला प्रकृती म्हण. वहिनी हे तुझ्या तोंडून जरा विचित्र वाटतं. नाहीतर मी तुला दादा म्हणायला सुरुवात करीन. अथर्वने लगेच हात जोडले. सॉरी प्रकृती, वहिनी नाही म्हणणार आता. चला अबीर, निघूया. आजची मीटिंग खूप महत्त्वाची आहे. 2 कंपन्यांच्या मर्जिंग नंतरची ही पहिली मीटिंग आहे. काव्या तेवढ्यात जागच्या जागी धबकली. मर्जिंग म्हणजे काय? ती गोंधळून विचारते. अबीर थोडा संकोचून म्हणाला, अरे हो, सांगायचंच राहिलं. माझी कंपनी आणि अथर्वची कंपनी आता पार्टनरशिपमध्ये काम करणार आहेत. काव्या खुश होऊन म्हणाली, वा, छान आहे. अथर्वने खट्टाळपणे अबीरकडे पाहत म्हटलं, मला वाटलं तुझ्या बेस्ट फ्रेंडने तुला सांगितलं असेल. हे ऐकून काव्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. अबीरला नीट समजलं होतं की अथर्वने कुठे टोचलं आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो.
म्हणून काव्या काही बोलायच्या आधीच अबीर जोरात ओरडला, पळ रे, नाहीतर जीव धोक्यात जाईल. ती तुला चांगलंच धोपटेल. काव्या आधीच धावत सुटली होती. तिच्या मनात देवाचे आभार की आज तिने सँडल नव्हे तर स्निकर्स घातले होते. अथर्व हसत पळत होता आणि काव्या त्याच्या मागे संतापून धावत होती. अबीर त्याच्या या टॉम अँड जेरी सारख्या खेळाकडे फेंट स्माईल घेऊन पाहत होता. त्या क्षणी त्याला 3 महिन्यांपूर्वीचं संभाषण आठवलं, जेव्हा सुजयने त्याला सांगितलं होतं की समीरशिवाय आणखी एक मुलगी आहे, जिने स्पर्श केला तरी अथर्वच्या शरीरावर काही परिणाम होत नाही. अबीरला त्यावेळी विश्वास बसला नव्हता, पण जेव्हा त्याने त्या मुलीला पाहिलं तेव्हा त्याला एक वेगळाच दिलासा मिळाला होता. आज अथर्वला असा मनमोकळेपणाने हसताना आणि खेळताना पाहून अबीर खूप शांत झाला. वसुंधराही त्यांच्या खेळाकडे बघून हसत होती. तिने अबीरकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातला दिलासा तिला जाणवला. काल रात्री अबीरने तिला अथर्वबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल सगळं सांगितलं होतं. वसुंधरा गोंधळली होती की असं एखाद्याला कसं होऊ शकतं, पण आता अबीरच्या चेहऱ्यावरून तिला उमगलं की तो खोटं बोलत नाही. काही मिनिटांच्या या धावाधावीनंतर काव्या आणि अथर्व थकले. दोघांनी एकमेकांना इशारा केला की उद्या पुन्हा हिशोब चुकता करू, पण आत्ता ऑफिस गाठणं महत्त्वाचं आहे. सगळे कारमध्ये बसले. पुढचे 45 मिनिटे वसू आणि अबीरसाठी जणू हॉरर फिल्मसारखे होते, कारण अथर्वच्या गाडी चालवण्याच्या स्पीडची त्यांना अजिबात सवय नव्हती. पण काव्या मात्र पूर्ण रिलॅक्स होती. ऑफिसमध्ये पोचल्यावर वसुंधराने संतापाने काव्या आणि अथर्वकडे पाहिलं. नंतर सगळे वर गेले. अबीरचं लग्न झालं हे त्यांना सगळ्यांना माहीत होतं आणि त्याची पत्नी कशी दिसते हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता होती. जेव्हा ते दोघं एकत्र आले तेव्हा सगळ्यांना वाटलं की खरंच हे जोडपं एकमेकांसाठीच बनलं आहे. पण अबीर आणि वसुंधरा मात्र ऑकवर्ड फील करत होते. सगळे आपापल्या कॅबिनमध्ये गेले. अथर्वचं कॅबिन बिल्डिंगच्या कोपऱ्यात होतं. शहराचं सर्वात सुंदर दृश्य त्याच्या कॅबिनमधून दिसत होतं. त्याच्या कॅबिनची भिंत पूर्ण काचांची होती. बाहेरून आत काही दिसत नव्हतं, पण आतून सगळं बाहेर स्पष्ट दिसत होतं. काव्याचं कॅबिन त्याच्या शेजारीच होतं. तिच्या कॅबिनलाही शहराचं तेच दृश्य मिळत होतं. तिच्या कॅबिनची काच मात्र सामान्य होती, त्यामुळे बाहेरूनही आतलं दिसत होतं. दोन्ही कॅबिन साऊंडप्रूफ होते. फरक एवढाच की अथर्वचं कॅबिन मोठं आणि आलिशान होतं, तर काव्याचं कॅबिन तुलनेत लहान होतं. दोघांच्या टेबल्स अशा पद्धतीने ठेवलेले होते की सरळ पाहिलं तर एकमेकांना सहज दिसावं. अथर्व कामात मग्न असल्याचं दाखवत होता, पण अधूनमधून नजरेच्या कोपऱ्यातून तो काव्याकडे पाहत होता. आणि काव्या पूर्णपणे कामात गुंग झाली होती. मीटिंग यशस्वीरित्या पार पडली होती. सर्वजण आपापल्या कॅबिनमध्ये परतले. अथर्व आपल्या कामात मग्न होता. त्याची नजर नकळत काव्याच्या कॅबिनकडे गेली, पण ती तिथे दिसली नाही म्हणून तो निराश झाला. पण पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की काव्या त्याच्याच शेजारी उभी होती आणि खोडकर हसत होती. नॉक करू शकत नाहीस का? तो गंभीरपणे म्हणाला. मी 3दा नॉक केलं होतं आणि नियमांप्रमाणे तुमच्या कॅबिनमध्ये यायचं असेल तर मला 3दा नॉक करावं लागतं, पण तुम्ही बहुतेक खूप बिझी होता माझ्या कॅबिनकडे बघण्यात, काव्याने चिडवले. अथर्व थोडासा दचकला. काय? गेजिंग? नाही नाही, तसं काही नाही. सांग, का आली आहेस? काव्याने फाईल पुढे केली. हे सर्व डॉक्युमेंट्स ॲकोमोडेशन लेटर आहेत. कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी लागतील. ठीक आहे, पार्टीला फोन लाव, अथर्व म्हणाला. काव्या मोबाईल काढायला खिशात हात घालत होती, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर भीती दाटली. काय झालं? अथर्वने विचारलं. माझा मोबाईल सापडत नाहीये, काव्या घाबरत म्हणाली. अथर्व चकित झाला. काय? तुझ्या मोबाईलमध्ये सगळ्या क्लायंटचे नंबर आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ना? होय, ती मान हलवत म्हणाली. थांब, मी कॉल करतो, तू तुझ्या कॅबिनमध्ये जाऊन पाहून ये, तो म्हणाला. काव्या तिच्या कॅबिनमध्ये गेली. अथर्वने तिला कॉल लावला. काही वेळ शांतता होती, मग तिच्या मोबाईलचा रिंगटोन ऐकू आला. अथर्वने तिला हातवारे करून आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं. दोघं मिळून फोन शोधत होते, पण काव्याच्या चेहऱ्यावर अचानक घबराट दाटली, कारण तिला ठाऊक होतं, जर अथर्वला तिच्या मोबाईलमध्ये त्याचं नाव कसं सेव्ह केलं आहे ते दिसलं तर मोठा गोंधळ होईल. ती पटकन हालचाल करू लागली, पण दुर्दैवाने मोबाईल अथर्वच्या हातात आला. संपूर्ण कॅबिन एका कबुतराच्या घरट्यासारखी अस्ताव्यस्त दिसू लागली, पण अथर्वचं लक्ष एका गोष्टीवर खिळलं. स्क्रीनवर झळकणारं त्याचं नाव. काव्या झटकन फोन हिसकावून निघायला लागली, पण त्याने तिचा हात पकडून तिला काचेसमोर टेकवलं. बाहेरचं शहर दिसत होतं आणि अथर्वच्या दोन्ही हातांनी तिचा मार्ग अडवला होता. सगळं इतक्या पटकन घडलं की काव्याला शुद्धी यायला वेळ लागला. ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली, पण शांतता भंगवणारा मात्र अथर्वच ठरला. मिसेस देसाई,
माझा नंबर तू कोणत्या नावाने सेव्ह केला आहेस? मी मी काव्या गोंधळून गेली. अथर्व स्मित करत म्हणाला, आठवत नाही? मी मदत करतो. काहीचं दानव शिंदे असं? काव्या तणावाने हसण्याचा प्रयत्न करत होती, पण चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती काही बोलणार इतक्यात दरवाजावर नॉक झालं. काव्याला जरा दिलासा वाटला, पण अथर्व अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याची नजर तिच्या सौंदर्यावर खिळून राहिली होती. तिचे काळेभोर मोकळे केस, तपकिरी डोळे, टोकदार नाक, गुलाबी ओठ, जे त्याने कधी लक्षात घेतलेच नव्हते. मिस्टर शिंदे, कोणीतरी नॉक करते. काव्या कुजबुजली. हां? हो बरोबर. तो थोडासा सावरत म्हणाला. या वेळेला तुला सोडतो, पण लक्षात ठेव मिसेस देसाई, आपलं बोलणं अजून संपलेलं नाही. तेवढ्यात वसुंधरा आणि अबीर आत आले. त्यांना संभाषणाचा काही भाग ऐकू गेला होता. हे काय चाललंय? काय संपलेलं नाही? वसुंधरा संशयाने म्हणाली. काही नाही, काही नाही, काव्या पटकन म्हणाली. अबीरने विषय वळवला. अथर्व, डीलसाठी अभिनंदन. तुलाही अभिनंदन, अथर्व म्हणाला. मग पार्टी आहे का? अबीरने हसत विचारलं. पार्टी तर द्यायला आवडेल, पण आज शक्य नाही. आज रात्री माझी एक कमिटमेंट आहे, असं म्हणत त्याने काव्याकडे डोळा मारला. काव्याच्या गालांवर लालिमा पसरली. अबीरने सुचवलं, पण लंचसाठी तुम्ही आणि प्रकृती एकत्र जाऊ शकता. काव्या लगेच म्हणाली. हो बरोबर आहे वसू, तू तिथून काही फॉर्मल कपडेही घेऊ शकशील. पण वसुंधरा काही बोलणार इतक्यात अबीरने तिला बाहेर ओढून नेलं. काव्या हसत त्यांना पाहत होती, पण तिला लगेच जाणवलं की अथर्व अजूनही तिच्याकडे पाहत आहे. खुर्चीत बसलेला, हातावर हनुवटी ठेवून, त्याच्या चेहऱ्यावर एक खट्टाळ स्मित, आणि काव्याला ठाऊक होतं की त्या स्मितामागे काहीतरी धोकादायक नक्कीच आहे. दुसरीकडे वसुंधरा आणि अबीर मॉलमध्ये पोहोचले. वसुंधराने विचारलं, तू एवढ्या पटकन लंचला का होकार दिलास? अबीर हसत म्हणाला, कारण ऑफिसमध्ये तुझं पोट वाघासारखं गुरगुरत होतं. वसुंधरा लाजली, पण लगेचच रेस्टॉरंटकडे धाव घेतली. टेबलावर बसल्यावर ती समोर काव्यासारखी शांत खाणारी नव्हती. उलट ती तर जणू खवय्येच होती. छोले भटुरे, डोसा, पिझ्झा, बर्गर, आलू पराठा, चिकन तंदुरी, चिकन चाप, काय नाही ऑर्डर केलं. अबीर अचंबित झाला, पण काही बोलला नाही. तिला खाऊ दिलं. नंतर तो अचानक गायब झाला आणि परत आला तेव्हा त्याच्या हातात एक बॅग होती. वसुंधराला उत्सुकता होती, पण तिने काही विचारलं नाही. मग दोघं ऑफिसला परतले. सायंकाळी 5 वाजता काव्या घरी निघाली, कारण तिला डिनरसाठी तयार व्हायचं होतं. अथर्वसोबतचं डिनर. त्याने तिला 7 वाजता आणायला येण्याचं सांगितलं होतं. कपाट उघडून ती कपडे निवडायला लागली. साधारणपणे ती फार निवडक नव्हती, पण आज तिला वेगळं वाटत होतं. शेवटी खूप कष्टाने तिने पांढरा ड्रेस निवडला. आरशात पाहून तिला वाटलं, जरा साधा आहे का, बदलू का? पण तेवढ्यात फोन वाजला. अथर्व आला होता. तिने केस ठीक केले आणि खाली गेली. अथर्व फोनमध्ये गुंतला होता, पण जसं त्याने काव्याकडे पाहिलं तो थबकला. साधेपणातही एवढं सौंदर्य असू शकतं यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो जवळ आला. तिच्या डोळ्यात पाहत तिने घातलेले चष्मे हलकेच काढले. तू चष्म्याशिवाय खूप सुंदर दिसतेस, तो हलक्या आवाजात म्हणाला. काव्याच्या गालावर पुन्हा लाली पसरली. ती पटकन कारमध्ये बसली. सुमारे 1 तास गाडी चालवल्यानंतर ते एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. काव्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. साधेपणा, शांतता, अगदी तिच्या मनासारखं. मला ठाऊक आहे तुला देखाव्याची ठिकाणं आवडत नाहीत, म्हणूनच इथे आणलं. आवडलं का? अथर्व विचारतो. काव्याने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. आवडलं? मला तर खूपच आवडलं. दोघं बसले. मंद सुरेल संगीत सुरू झालं. काव्या गाण्यात हरवून गेली. इश्क बुलावा जाने कब आवे. काव्या मंद आवाजात गाणं गुणगुणत होती. तिच्या आवाजातला तो निरागस भाव ऐकून अथर्व तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याला वाटत होतं वेळ असाच थांबून जावा. मनात एकच प्रश्न घुमत होता, हे नक्की काय आहे? हा कोणता भाव आहे? गाणं संपलं आणि दोघांच्या नजरा एकमेकात गुंतल्या. किती वेळ गेला कोणालाच कळालं नाही, पण वेटरच्या आवाजाने त्यांना भान आलं. अचानक वातावरण जरा विचित्र झालं. ते दोघं गप्प झाले. शांतपणे डिनर केलं. डिनरनंतर अथर्वने काव्याला घरी सोडलं. गाडी थांबवल्यावर दोघं बाहेर आले. काव्या जरी आत जाण्यासाठी वळली तरी तिच्या मनाला जायचं नव्हतं. बाय मग, काव्या हळू आवाजात म्हणाली. हो बाय, अथर्व उत्तरला. काव्या सावकाश चालत होती तेवढ्यात अथर्व पुन्हा बोलला. काव्या. काव्या थोडंसं असत मागे वळली. हो, तुला चालेल का थोडं चालत फिरायला? म्हणजे डिनरनंतर वॉक करायला हवा ना? अथर्वने विचारलं.
काव्याने घड्याळ बघितला आणि मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाली, आधीच 10:30 वाजलेत. एवढ्या उशिरा वॉक करणं योग्य आहे का? अथर्व थोडा निराश होऊन कारकडे वळला. काव्याने जीभ चावली आणि डोळे मिटले. काय मूर्खपणा केला मी, ती लगेच म्हणाली. पण मला उशिरा रात्री वॉक करणं खूप आवडतं. अथर्व लगेच वळला. त्याच्या चेहऱ्यावर ओठांपासून कानापर्यंत हास्य पसरलं. काव्यालाही त्याचं वागणं पाहून हसू आलं. दोघं चालायला लागले. त्यांच्या गप्पा रंगल्या. ऑफिस, निसर्ग, कुटुंब सगळ्याविषयी. काव्या, अथर्वने विचारलं, हां, तू अबीर आणि वसुंधराला लंचला का पाठवलंस? काव्याने शांतपणे सांगितलं, मी वसूला लहानपणापासून ओळखते आणि अबीरला कॉलेजपासून. दोघं सारखे भांडत असायचे. मी मध्ये नसली की भांडणावरून जग जाईल इतके वाद घालत. एकेकाळी ते दोघं अगदी विरुद्ध ध्रुवांमध्ये होते. पण आता मला जाणवतं की अबीर प्रगल्भ झाला आहे. तो वसूला खूप साथ देतोय. त्यामुळे मला अपराधी वाटलं. मी त्यांना थोडा वेळ एकत्र घालवायला द्यावा अशी माझी इच्छा होती, जेणेकरून ते एकमेकांना समजून घेतील. नंतर ते वेगळे झाले तरी ठीक आहे, पण गैरसमजामुळे वेगळे होऊ नयेत एवढीच इच्छा होती. अथर्व मान हलवत म्हणाला, हो, पण मला नाही वाटत ते कधी वेगळे होतील. फक्त देवच जाणतो. काव्या शांतपणे म्हणाली. साधारण अर्धा तास ते चालत राहिले. परतत असताना अथर्व अचानक थांबला. काय झालं? काव्याने विचारलं. मला तुला एक गोष्ट सांगायची विसरलो, अथर्व म्हणाला. काय? काव्या थोडी आश्चर्याने म्हणाली. बाबांनी सांगितलंय उद्या आमच्या घरी यायला. का? काव्या आश्चर्याने विचारते. तुला खरंच ठाऊक नाही उद्या काय आहे? अथर्व असत म्हणाला. हां, उद्या 28 मार्च. काव्या सहज उत्तरली. सिरियसली? अथर्व अविश्वासाने म्हणाला. का, काय झालं? तुला खरंच विसरले की उद्या रंगपंचमी आहे? अथर्वने डोळे मोठे करत विचारलं. टिप: मुंबई आणि महाराष्ट्रात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ही पर्वणी म्हणजे आनंद, प्रेम आणि रंगांची उधळण. महाराष्ट्रात रंगपंचमी हा रंगोत्सव मानला जातो. काव्याने जीभ चावली आणि हळूच हसली. गेल्या काही दिवसातल्या घटनांमुळे माझी स्मरणशक्ती जरा कमी झाली आहे बहुतेक. ठीक आहे, पण आता लक्षात ठेव. तू येशील ना उद्या? अथर्वने मोठ्या हट्टाने विचारलं. कदाचित नाही, काव्या हलक्या आवाजात म्हणाली. अथर्वच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक गायब झालं. तो रागाने म्हणाला. का? तू तर म्हणाली होतीस रंगपंचमी तुझा आवडता सण आहे. मग? काव्याचे डोळे पाणावले. ती हलक्या आवाजात म्हणाली. हो आहे, पण मी कधीही रंगपंचमी आई बाबांशिवाय साजरी केली नाहीये. काव्या आणि तिच्या बाबांचं नातं पूर्वी खूप घट्ट होतं, पण गेल्या वर्षभरात बाबांनी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. अथर्वने तिला विचारलं. त्यांना बोलाव ना मग. काव्याचे डोळे पाणावले. ते येणार नाहीत. मी खूप समजावलं, पण बाबा ऐकत नाहीत. गेल्या वर्षभर त्यांनी माझ्याशी एकदाही बोललेलं नाही. मी मुंबईला आल्यापासून त्यांच्या भेटीसाठी जाऊ शकले नाही आणि याचाच त्यांना राग आहे. अथर्व अवाक झाला. काय? मी तर समजलं होतं तू तुझ्या बाबांची लाडकी आहेस. काव्या हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आहेच तर, पण त्यांचा राग योग्यच आहे. मी लाखो वेळा प्रयत्न केला, रोज आईला सांगितलं बाबांना फोनवर बोलू दे म्हणून, पण प्रत्येक वेळी बाबा एकच म्हणायचे की आता आमची मुलगी मोठी झाली आहे, ती फक्त पैसे पाठवून आपलं कर्तव्य पूर्ण करते. आमच्यावर तिचं प्रेम उरलं नाही. आम्ही तिच्यासाठी ओझं झालो. मग आई काहीतरी बोलून विषय टाळते. मला राग नाही आला ना दुःख, कारण चूक माझीच होती, पण असहाय्य होते मी. अथर्वने पाहिलं ती वरकरणी हसत होती, पण मनातून खूप व्यथित होती. म्हणजे तू खरंच नाही येणार? अथर्वने विचारलं. काव्याने शांतपणे मान हलवली. नाही. ठीक आहे, असं म्हणून अथर्व निघून गेला. त्याच्या निराशेचं ओझं काव्यालाही जाणवलं, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. होळी हा तिचा आणि बाबांचा खूप आवडता सण होता, पण बाबांनी रंग खेळणार नाही हे तिला ठाऊक होतं. म्हणून तिलाही वाटलं की यंदा ती रंगपंचमी खेळणार नाही. दुसऱ्या दिवशी शिंदे हवेलीमध्ये सणाची लगबग सुरू झाली होती. सकाळी सगळ्या मुलांनी वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या पायांवर थोडे रंग लावले. त्यानंतर सगळे खेळायला बाहेर पडले. पण अथर्व मात्र थेट आपल्या खोलीत जाऊन लॅपटॉपवर ऑफिसचं काम करू लागला. बाहेर पाहुण्यांची गर्दी जमू लागली. समायरा म्हणजे सॅम व्यवस्था करण्यात व्यस्त होती. तिने सुंदरशी साडी नेसली होती. तिला पाहून सगळ्यांना गोड वाटत होतं. ओमकार मात्र घरभर भटकती आत्मासारखा फिरत होता. शेवटी तो सरळ अथर्वच्या खोलीत गेला. अथर्व चिडून म्हणाला. किती वेळा सांगितलंय आत येण्याआधी ठोका मारायचा? माफ कर रे भाऊ, ओमकारने हसत उत्तर दिलं.
यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.